मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभाराविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत 2013 मध्ये संपली होती। त्यावेळी निवडणूक न घेता 6 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली। त्यानंतर पुन्हा जून 2014 ला 6 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली। या संचालक मंडळाच्या कालावधीत मसाला मार्केट 1 मधील FSI घोटाळा समोर आला। त्यात 5,38,000 चौरस फुटांचा FSI सरकार मान्य रेडी रेकनरपेक्षा अतिशय कमी शुल्कात अवघ्या 600 रुपये दराने विकला गेला। यात 138 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। याबाबत संचालक प्रभू पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। कोर्टाने त्याबाबतीत निर्देश दिले की विद्यमान संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेऊ नये आणि फंड्स आणि प्रॉपर्टीच्या रिलेटेड कोणतेच धोरणात्मक निर्णय घेऊ नये। भ्रष्टाचार झालेले आहेत त्या बाबतीत कडक कारवाई करून जे दोषी असतील आणि ज्यांनी लोकांच्या पैशाचा अपव्यय केलेला आहे त्या लोकांवर कडक जी काही कायदेशीर कारवाई असेल ती त्यांनी करावी असं माझं या विद्यमान सरकारकडून माझी ही इच्छा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।